कोबीची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही आहे, पण त्याच कोबीपासून तुम्ही जर असा एक पदार्थ बनवला तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील। तर आज आपण हेल्दी, अगदी कमी तेलकट कोबीचा चिला किंवा त्यालाच आपण पॅनकेक म्हणू शकतो ते बनवणार आहोत। अगदी खमंग आणि कुरकुरीत तर लागताच आणि तुम्ही हे मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा खोलगट अशा भांड्यामध्ये आपण सर्व टाकून घेऊया। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा पातळ असा चिरून घेतलेला आहे, तो उभा चिरून घ्यायचा। आता त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून टाकल्यात। फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपण इथे कोबी अगदी बारीक पातळ असा चिरून घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण पातळ कोबी चिरलेला आहे। आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात। तर इथे मी 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, यानंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता आपण व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। तर बेसन पीठ खूप जास्त वापरायचं नाहीये, इथे मी 1/4 कप बेसन पीठ वापरलेलं आहे आणि आपण हे व्यवस्थित कोरडं असताना पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण आपण मीठ टाकल्यामुळे आधीच मिठाला पाणी सुटलेलं असतं। तर इथे मी थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स केलंय। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं मिश्रण तयार आहे, अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। या मिश्रणामध्ये आपल्या आवडीनुसार आपण भाज्या वाढवू शकतो। तर आता आपण चिला बनवून घेऊयात। तर इथे मी एका तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तर तेल खूप जास्त वापरायचं नाहीये, मी साधारण 1 चमचा तेल टाकून हे व्यवस्थित पसरवून घेतलंय। आता एका चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित चिला करून घेते। तर तुम्हाला हे असे छोटा चिला किंवा पॅनकेक बनवायचे नसतील तर एकच मोठा चिला पण तुम्ही बनवू शकता। पण असे छोट्या आकाराचे चिला जर तुम्ही लहान मुलांना खायला किंवा त्यांच्या टिफिनला दिले तर त्यांना नक्कीच खूप आवडतील। तर इथे मी व्यवस्थित 2 चिला एका तव्यामध्ये करून घेतलेले आहेत। तुम्ही एकाच वेळेस 3 ते 4 पण करू शकता। तर हे व्यवस्थित आपण टाकून घेतलेलं आहे। आता यावरून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं थोडं करत तेल टाकून घेते दोन्ही चिल्यावरती। सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतो, तर अगदी झटपट बनणारा हा चिला तर नक्कीच ट्राय करू शकता। तर इथे आपण झाकण ठेवून 5 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वरची साईड कोरडी झालेली आहे, म्हणजे आपण हे पलटवू शकतो। तर इथे मी पलटवून घेते। आहा, काय सुरेख असा कलर आलेला आहे। तर मी दोन्ही चिला इथे पलटवून घेतलेले आहेत। अगदी व्यवस्थित क्रिस्पी झाले की हे पलटवून घ्यायचे, मस्त असा कलर आलेला आहे। आता आपल्याला दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित असा चिला सुरेख कलर येऊपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यामुळे ना खाली चिला चिकटत नाही आणि अगदी झटपट असा निघून येतो। तर आता मी दुसऱ्या साईडनी पण 5 मिनिट झाकण ठेवून हा शिजवून घेतलेला आहे। अगदी झटपट हे कुरकुरीत आणि अगदी खमंग लागणारे चिला इथे तयार आहेत। अगदी सुरेख असा कलर आलेला आहे आणि मस्त त्याचा वास येतोय। तर आपण हे गरमागरम सर्व करू शकतो। असेच मी बाकीचे चिले पण करून घेतलेले आहेत। कोबी फ्रीजमध्ये तसाच ठेवलेला असेल आणि त्यापासून काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर एकदा हे कोबीचे पॅनकेक किंवा चिला नक्की ट्राय करून पहा। ज्यांना कोबी खायला आवडत नाही ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील। हे कोबीचे चिले आपण केचप किंवा चटणीसोबत सर्व करू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।